काल महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आणि त्याचे निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. मी शिवसेना पक्षाच्या तर्फे आणि विशेषतः माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे महाराष्ट्रातल्या महानगरांमध्ये जे मतदार आहेत त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केल्यानंतर ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होती आणि शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या माध्यमातून मागच्या वेळी जसं छोट्या नगरांमध्ये ते प्रसिद्ध आहेत, पॉप्युलर आहेत, हे सिद्ध झालं मतदानावरनं, तसं कालच्या निवडणुकीमधनं मुंबईसह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुमारे 425 महानगरपालिकेचे नगरसेवक हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे निवडून आलेत. मुंबईमध्ये उठाव केल्यानंतरची पहिली निवडणूक होती. आम्ही त्या ठिकाणी 29 नगरसेवक निवडून आणण्यामध्ये यशस्वी झालो. ठाणा पूर्णतः साहेबांच्या ताब्यामध्ये आली, कल्याण डोंबिवली ताब्यामध्ये आली. महायुतीच्या तर 25पेक्षा जास्त महानगरपालिका या महाराष्ट्रामध्ये आलं आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मोठ्या शहरांनी देखील मान्य केलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये आमचा एकही नगरसेवक नव्हता, तिथे 6 नगरसेवक आमचे स्वबळावर निवडून आले. कुठचंही तुम्ही महानगरपालिका, चंद्रपूरमध्ये देखील आमचा एक नगरसेवक निवडून आला आहे, नागपूरमध्ये नगरसेवक निवडून आले, अमरावतीवर स्वबळावर निवडून आले, अकोल्यामध्ये स्वबळावर निवडून आले, जळगावमध्ये युतीमध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत, नाशिकमध्ये स्वबळावर आम्ही चांगला आकडा संपादन केलेला आहे, नवी मुंबईमध्ये आपण 40 क्रॉस केलेले आहेत. त्याच्यामुळे ओव्हरऑल पहिल्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या 425पेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक असणं, यासाठीच महाराष्ट्रातल्या महानगरातल्या देखील मतदारांचे आम्ही आभार मानलेले आहेत. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो आहे हे देखील आम्हाला माहिती आहे, पण ते आम्ही का कमी पडलो आहे हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आत्मचिंतन करू, आत्मपरीक्षण करू आणि जिथं जिथं कमी पडलो आहे तिथं संघटनात्मक बांधणी असेल किंवा ज्या काही चुका आमच्या झाल्या असतील त्या सुधारून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा संघटनात्मक काम करू. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये जे काही वातावरण तयार केलं होतं की आता सगळं आपलंच आहे, मराठी अस्मिता आम्हीच जपणार आहोत, मराठी अस्मितेशिवाय आमच्याशिवाय दुसरं कोणीच नाही, तर तिथं मुंबईकरांनी दाखवून दिलं की विकासाला आम्ही मतदान करतो. आणि माननीय शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी जो काय विकासाचा एक अजेंडा डोळ्यासमोर ठेवलेला होता, विकासाची कामं केलेली होती, सेंट्रल गव्हर्नमेंटनं देखील विकासाला निधी दिला होता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्याच्यामुळं मुंबईकरांनी महायुतीला स्वीकारलं हे काल चित्र स्पष्ट झालं. आता काही लोकांचं गिरे तो बी टांग उपर असतं. ज्या काही जागा आल्या आहेत त्या इतक्या आल्या आहेत तितक्या आल्या आहेत म्हणून परत आज पत्रकार परिषद झाली. पण काल एक ट्विट झालं की भाजपाच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी असं केलं तसं केलं. तर ते मी रेकॉर्डवर मी केलेलं ट्विट तुम्हाला सांगतो की गद्दारी हा जो विषय आहे, हा गद्दारीचा जो विषय आहे तो UBTनं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली. त्याच्यामुळं कुठेही महाराष्ट्रामध्ये UBTला स्वीकारलं गेलं नाही. उलट जर ही विचारांची गद्दारी झाली नसती तर UBTच्याच पक्ष म्हणजे UBT हा मुद्दाच पक्षाचा राहिला नसता आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती सगळीकडे निवडून आली असती. म्हणून शिंदे साहेबांनी कोणाचंही वाईट केलं नाही, गद्दारीचा तो प्रश्नच नाही. यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली म्हणून कुठेही सत्ता आली नाही, कुठंही नेतृत्व स्वीकारलं गेलं नाही आणि कुठेही चर्चा देखील झाली नाही. त्याच्यामुळं मुंबईकरांचे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचे आम्ही आभार मानतो आणि भविष्यामध्ये जिथं आम्ही कुठं कमी पडलो आहे तिथं आम्ही जोमानं कामाला लागून पुन्हा एकदा संघटनात्मक मान्य करून आमचे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून आणू हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आज माझ्याकडे ही एक यादी आहे. या यादीमध्ये वर्तमानपत्रातली ही यादी आहे. याच यादीमध्ये खरं छापून आलेलं आहे की किती जागा आमच्या आहेत, किती जागा BJPच्या आहेत, किती जागा. आज कोणीतरी ट्विट केलं की 350पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेत. आता मला म्हणूनच मी सांगितलं गिरे तो बी टांग उपर कसं असतं बघा. इकडून तिकडून ओढून ताणून बेरीज 120पर्यंत जाते. 1 नंबरला भारतीय जनता पार्टी आहे, 2 नंबरला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची, 3 नंबरला काँग्रेस पक्ष आहे, 4 नंबरला अजितदादा आहेत आणि 5-6 नंबरला कुठेतरी ही सगळी मंडळी आहेत.
त्याच्यामुळे खोटं बोलायचं पण किती रेटून बोलायचं, म्हणून हा मी पुरावा ठेवला की याच्यामध्ये किती सदस्य निवडून आलेत हे आम्ही छापलेलं नाही, तर संपादकांनी छापलेलं आहे वर्तमानपत्रामध्ये. त्याच्यामुळे आम्ही 425पर्यंत नगरसेवक निवडून आणू शकलो. आणि आमच्यावर जो विश्वास टाकला आहे महानगरांमध्ये, शिंदेसाहेबांवर जो विश्वास टाकलेला आहे, त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. महापौर पदासंदर्भात काय भाजपचा मत शिवसेना? नाही, याच्यामध्ये माननीय शिंदेसाहेब देवेंद्रजी निर्णय घेतील, परंतु महायुतीचाच महापौर होणार हे निश्चित झालं आहे आता. यावेळी पहिल्यांदा असं झाले की महापौर पदाचं आरक्षण न पडता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, झालेल्या आहेत आरक्षणाविना यावेळी. नाही, पण ते महापौर करताना आरक्षण टाकावंच लागेल ना. आरक्षण नसेल तर महापौर बसूच शकत नाही. सुरुवातीला त्याच्यामुळे ती प्रोसेस नाही, ठीक आहे ना, असं होऊ शकतं. नाही, असं काही नाही, असं काही नाही. अनेक वेळा असं झालेलं आहे. त्याच्यामुळं आरक्षण झाल्यानंतरच महापौर बसेल. दुसरं, मनसेचा मोठा विजय ही चेष्टा उद्धव ठाकरेंनी मनसेचा वापर केला. अजून किती दिवस तुम्ही इतरांना जिंकून देणार? भाजपचे संतोष धुरे यांनी राज ठाकरेंना सवाल केलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मी पहिल्यांदा असं बोलणार होतो की या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसेल तो मनसेला बसेल. कारण मनसे ज्या उद्देशानं 80 ते 90 जागा आम्ही जिंकणार आणि आम्हाला त्या मिळणार, तर त्या जागा मनसेला मिळणार अशा पद्धतीने एक चित्र निर्माण करण्यात आलं होतं. आणि मनसेला ॲक्च्युली 52 जागा मिळाल्या आणि त्यातल्या 6 जागा निवडून आल्या. त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे. पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे. माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ शिंदेसाहेबांना, त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल. आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला, स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही. आणि ही काय आजची सवय नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. जी व्यक्ती मराठीसाठी अहोरात्र मेहनत घेत होती त्या मेहनतीवर युबीटीनं पाणी फिरलं हे आता मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळलं. बरं, मी मध्ये देखील सांगितलं की मी त्यांच्याकडे कशाला जायचो, हा एक जो विषय होता त्याचा मी खुलासा केला की मी देखील अनेक वेळा राजसाहेबांबरोबर महानगरपालिकेची निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली, त्यांच्या नेतेमंडळींबरोबर केली, परंतु हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं, त्यांच्यावर जाळं टाकलं भावनिक. आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळं ते तिकडे गेले. पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका हा मनसेला बसणार आहे. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उभाटाला जरी यश मिळालं असलं तरी महायुती म्हणजे भाजप आणि शिवसेनेवर देखील जनतेने विश्वास दाखवलेला, मतांचा टक्का तिथे महायुतीचा वाढलेला दिसतो. नाही, मला माझ्या माहितीप्रमाणे तिथं आमची एक जागा पण आम्ही जिंकलो. वनिता नरवणकर म्हणून, किंवा नरवणकर साहेबांची मिसेस ती जिंकली असं माझ्याकडे, तर ते जिंकलेले आहेत. पण टक्का सगळीकडेच वाढला आहे. तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ 3-3.25 लाख मतं ही शिवसेनेला पडलेली आहेत. आणि मनसेचा आधार घेऊन मनसेची मतं कमी करून युबीटीला मतं वाढलेली आहेत. हे आता माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संभाजीनगरमध्ये ज्या यांच्यावरून टीका झाली होती, रशीद मामू ते निवडून आले आणि त्यावरून देखील आता चर्चा. नाही, त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण काहीच नव्हतं. जो छत्रपती संभाजीनगर हे नाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत होता त्या रशीद मामूला कुणी घेतलं? युबीटीनं घेतलं. कुठं घेतलं? तर त्या मुस्लिम बहुल भागामध्ये घेतलं. त्याला तिकीट दिलं आणि तो निवडून आला. त्याच्यामुळं मी हेच सांगतो की खऱ्या अर्थानं युबीटीची भूमिका आज महाराष्ट्रासमोर स्पष्ट झाली की वंदनीय बाळासाहेबांची जी इच्छा होती, जे स्वप्न होतं, कारण औरंगाबादला बाळासाहेबांनी कधीही औरंगाबाद म्हटलं नव्हतं, छत्रपती संभाजीनगर म्हटलं होतं. ते स्वप्न एकनाथ शिंदेसाहेब पूर्ण करत असताना ज्या रशीद मामूनं औरंगाबाद नाव बदलू नये म्हणून आंदोलन केलं, टीका केली, त्यालाच युबीटीनं तिकीट दिलं, निवडून आणलं. म्हणजे निवडून आलं त्यांच्या मतावर. आता ह्याच्यामध्ये कोणाचं दुर्दैव आहे, कोणाचं सुदैव आहे, प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. 95 एमआयएमचे उमेदवार निवडून आले.
मुंबईत सुद्धा ते 7 ते 8 आले. ते भविष्यात काय म्हणायचं आहे या राजकारणात? हे बघा, कोणी कोणाला मतदान करावं हा एक लोकशाहीतला भाग आहे, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. पण ह्याच्यातनं बोध अनेकांनी घेतला पाहिजे ना, अनेकांनी घेतला पाहिजे. सर, कालच्या निकालानंतर नितेश राणेंनी एक व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर फडणवीसांनी जिंकण्याचा आनंद व्यक्त केला पाहिजे, पण कोणाला उन्माद वाटेल असा जल्लोष करू नका असं त्यांना म्हणजे कानमंत्र दिलंय. त्यावर काय आपलं? आता देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिला असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही? मग तो कानमंत्र कोणाला दिलेला आहे हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. पण पूर्वीपासूनची प्रथा आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे की निवडून आल्यानंतर जल्लोष करावा, पण समोरचा दुखवणार नाही अशा पद्धतीचा जल्लोष करावा. आणि हे मी का सांगू शकतो ते इथल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी पडलेल्या उमेदवाराच्या समोर फटाके देखील वाजवायचे नाहीत, त्याच्या घरासमोर फटाके वाजवायचे नाहीत. हे मी संस्कृती गेली 5 टर्मला वापरलेली आहे, भविष्यात पण तशीच वापरणार. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सांगितलेलं बरोबर आहे की जिंकल्यानंतर अशा पद्धतीचं वागू नये कोणी. देवेंद्रजी असंही म्हणाले की 16 तारखेला मी कोणाच्या घरी चहा प्यायला जाईन, त्यातनं काय वडिलांचा अर्थ काय? नाही, काय नाही तसं. मी 16 तारखेनंतर म्हणजे 7 तारखेनंतर आता मी बिझी आहे म्हणून कोणाच्याही घरी मी खिचडी खायला जाईन, त्याच्यात काय. कालच्या निवडणुकीमध्ये म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला त्यामानानं म्हणजे मताधिक्य म्हणजे निवडून आलेले लोक कमी आहेत, कारण ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे. तर याचा काही परिणाम झाला असं काय वाटतो का म्हणजे आपल्या? नाही, आपण कमी कसं म्हणू शकतो? जर उठाव केल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे, म्हणजे मुंबईमध्ये आम्ही 0 होतो, ते 29 झालो. ठाणे पूर्ण आम्ही धुवून काढलं, कल्याण डोंबिवली आम्ही आलो, उल्हासनगरला आम्ही आलो, नवी मुंबईला 45च्या पुढे गेलो, पनवेलमध्ये आम्ही आलो, कोल्हापूरमध्ये आम्ही आहोत, इचलकरंजीमध्ये आहोत, सांगलीमध्ये तर महापौर आम्ही ठरवणार आहोत. सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचा महापौर आम्ही ठरवणार आहोत. आम्ही कमी कुठं आहे? चंद्रपूरमध्ये आम्ही जिंकलो, नागपूरमध्ये भले 2 जागा पण जिंकलो, स्वबळावर पिंपरीमध्ये जिंकलो, मग कमी कुठं आहोत? जळगावमध्ये जिंकलो, अमरावतीमध्ये जिंकलो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.